वैशाख नंदन. कोणत्याही नात्याचा, नावाचा जपून उच्चार करायला हवा, हे शिकेपर्यंत मी अगणित असंतोषाचा बळी ठरलो. उदाहरणार्थ, कुणाच्याही जन्मदात्याचा उल्लेख बाप म्हणून करण्याच्या ऐवजी वडील असा केला तर समोरचं पुत्ररत्न सुखावून जातं. चुलत्याच्या ऐवजी काका कानाला बरं वाटतं. चुलतीला काकू म्हटले की तिच्या कपाळावर आठ्या जमतात. त्यापेक्षा काकी किंवा आंटी म्हणून हाक मारली की साप भी मरे और लाठी भी न टूटे या चालीवर तिला बरं वाटतं. कुणाचाही उल्लेख करताना मी सावध असतो. आता या लेखाचं शीर्षक वाचल्यावरती काही जाणकार मंडळी सोडली तर बाकी संभ्रमात पडणं साहजिकच आहे. वैशाख नंदन या नावानं ओळखला जाणारा प्राणी अत्यंत आज्ञाधारक, कष्टाळू, स्थितप्रज्ञ वृत्तीचा, पराकोटीचा प्रामाणिक असा म्हणून तो ख्यातकीर्त आहे. दुःख एवढंच वाटतं की हा सगळ्या जगात गाढव म्हणून ओळखला जातो. खरं तर गाढव हे नावही काही फारसं वाईट नाही, पण लोकांनी या नावाला बदनाम करून सोडलं आहे. या संदर्भातली एक दंतकथा अशी सांगितली जाते की पावसाळ्यात भरपूर हिरवाई उगवलेली असते. कुरणामध्ये गाढव जेव्हा चरत असतं तेव्हा दूर आल्यानंतर ते एखाद्या वेळेस मागे वळून पाहतं, तेव्हा गवत जशाला तसं दिसतं आणि आपण काही खाल्लंच नाही या जाणीवेनं ते दुःखी होतं आणि वाळायला लागतं, हे रोडावतं. वैशाखात उन्हाच्या कहरानं गवत वाळून गेलेलं असतं. कुठं कुठं गवताचे हिरवे पुंजकी शिल्लक असतात, तेवढेच. गाढव ते चरताना मागं वळून पाहतं तेव्हा त्याच्या दृष्टीला कुठं हिरवळ दिसतच नाही. तेव्हा आपण पोटभर चरलो याची जाणीव होऊन ऐन वैशाखात ते धष्टपुष्ट दिसायला लागतं. तर या इतक्या भोळ्या भाबड्या प्राण्याला उगीच हीन लेखलं गेलं आहे. इतर पाळलेल्या जनावरांची म्हणजे गाई, म्हशी, बैलापासून कुत्र्यापर्यंत सगळ्यांच्या अन्नाची सोय आपल्याला करावी लागते. पण गाढव हा एकमेव प्राणी आहे की ते स्वतःच्या अन्नाची तरतूद स्वतःच करतं आणि एवढं असूनही मालकाशी एकनिष्ठ राहतं. याचे मालकही कमालीचे कृपण, याच्या भोळेपणाचा फायदा घेतात. याला बांधल्यासारखं करून फक्त पायाला दोर घासतात. ते बिचारं रात्रभर एका जागी खेळून उभं राहतं. कितीही हाणा मारा, ते जागचं हलत नाही. इतका निष्पाप निरागस प्राणी माझ्या तरी पाहण्यात आणि ऐकण्यात नाही बरं का. बरं, दिसायला ते काही इतकं कुरूप नाही आहे. तुम्ही गाढवाचं नवजात पिल्लू पाहिलं आहे का? किती गोजीरवाणं गोंडस दिसतं ते. मोठं झाल्यावरही ते त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सोडले तर बऱ्यापैकी दिसतं. गाढव या प्राण्याशी माझा एकदाच जवळून संबंध आला. माझ्या लहानपणी एक आख्यायिका आम्हा पोरांमध्ये लोकप्रिय झाली होती. ती अशी होती की दगडी कोळसा जमिनीत पुरला की काही महिन्यात तो हिरा होतो. आता लातूरला आमच्या शाळेजवळच रेल्वे स्टेशन होतं. तिथं दगडी कोळशाचे ढीग असायचे. एके दिवशी आम्ही दोघं तिघं तिथे गेलो आणि चांगले मोठे कोळसे घेऊन जमिनीखाली पुरले. प्रत्येकानं त्याच्यावरती खुण्याचे दगड रोवले. 2-3 महिन्यानंतर मला आठवण झाली आणि एकटाच त्या खुण्याच्या दगडापाशी मी गेलो. पण तिथं एक गाढव उभं होतं. काय करावं समजेना. त्यानं थोडंसं बाजूला सरकावं एवढीच माझी अपेक्षा होती. पण ते बिचारे डोळे मिटून समाधी अवस्थेत गेल्यासारखं उभं होतं. शेवटी मी त्याच्या मागं गेलो आणि तिथंच पडलेलं एक काटूक हातात घेऊन त्याला मागून ढुसू लागलो. हा व्यत्यय सहन न होऊन त्यानं निषेध म्हणून मागचा पाय झाडला आणि पुढची 2 मिनटं मी समाधी अवस्थेत पोचलो. त्याचा पाय आणि माझं मस्तक यांच्या मिलनानं हा अभूतपूर्व योग घडवून आणला होता. असो, तर या निमित्तानं मला एकच सांगायचं आहे की पृथ्वी तलावर जेवढे प्राणीमात्र नांदत आहेत त्यात बहुगुणी, सोशिक, नम्र इत्यादी गुणांनी युक्त असा हा एकमेवाद्वितीय प्राणीमात्र म्हणजे वैशाख नंदन.
लेखन मंगेश उदगीरकर.